नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू मराठी एक्सप्लोर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डेट अँड टाइम फंक्शन. डेट अँड टाइम फंक्शन म्हणजे जेवढे काही फंक्शन आहेत तेवढे आपण आज शिकणार आहोत. आणि 1 ते 24 फंक्शन आहेत जे की आपण इथे FX वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता. इथे मोस्टली रिसेंटली युजड जेवढे काही आपण यूज केलेले ते सर्व दिसत आहेत. आणि यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, फायनान्शियल, डेट अँड टाइम, मॅथ, स्ट्रिंग. आज आपण डेट अँड टाइमचे फंक्शन आपण पूर्ण घेणार आहोत. तर एकूण 24 यामध्ये फंक्शन आहेत. यातील 25 नंबरचं एक फंक्शन आहे जे की त्यामध्ये दिसत नाही, परंतु आपण ज्यावेळेस टाईप करू म्हणजे हे वाले फंक्शन आहे जे की आपण टाईप केल्यानंतर दिसतं. हे बघा, डेट आणि डेटवाले दोनच दिसतात, परंतु डेट डिफरन्स आपल्याला जर काढायचं असेल 2 तारखेमधलं तर आपल्याला हे फंक्शन ज्यावेळेस आपण कंसामध्ये हे पूर्ण टाकतो म्हणजे डेट डिफरन्स इन ब्रॅकेट ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस हे फंक्शन आपल्याला विजिबल होतं दिसतं. तर आपण हे आज फंक्शन पूर्णपणे सर्व कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिलं फंक्शन जे आहे ते डेट. एक्सेलमध्ये सर्वात जास्त जे काही डेटा असतो आपल्याला तो डेटवरतीच डिपेंड असतो. मग आपण सेल अनालिसिस रिपोर्ट काढू किंवा इन्व्हेंटरी रिलेटेड काही रिपोर्ट काढू किंवा परचेस रिपोर्ट रिगार्डिंग काही रिपोर्ट काढू, काय असेल तर पूर्ण एक्सेलचे काही असेल तर आपल्या डेटवरती मेंटेन असतं पूर्ण डेटा. तर आज आपण डेट संदर्भातील जेवढे काही फंक्शन्स आहेत तेवढे आपण शिकणार आहोत. मग त्यामध्ये डेट असेल, डेट व्हॅल्यू असेल, डे असेल, डेज असेल, डेज 360 काय आहे हे देखील पाहणार. ई डेट काय आहे, मंथ काय आहे, हॉर काय आहे, मिनिट, सेकंद, असे बरेचसे फंक्शन आज आपण शिकणार आहोत. तर त्यामधील आपलं पहिलं फंक्शन आहे डेट. तर इथे तुम्ही पाहू शकता की जर आपल्याला डेटा अशा प्रकारे कॉलममध्ये मिळाला, डे 1 तारीख 1 आहे, मंथ जानेवारी आहे आणि 1990 आहे. तसं सेम पद्धतीने 15 जून 2000 असेल तर आपल्याला कशा पद्धतीने हे एकत्रित करता येतं हे आपण पाहणार आहोत आणि त्याला डेटचं स्वरूप कसं देता येतं हे देखील आपण पाहणार आहोत. तर इज इक्वल टू येथे डेट हे फंक्शन घ्यायचं आहे. डेट फंक्शन घेतल्यानंतर कंसामध्ये इयर, सर्वप्रथम इयर जे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर मंथ जो काय असेल तो मंथ आपण सिलेक्शन करायचा आहे आणि डे वरती देखील आपण सिलेक्शन करायचं आहे. तर माझा इयर आहे C6, मंथ आहे B6 आणि डे आहे A6. हा अकाउंट मी पूर्ण करतो आणि एंटर करतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की 1 जानेवारी 1990 हे उत्तर आलेलं आहे. तर यामध्ये आपण आपले फॉर्मॅट्स काही चेंज करू शकतो. तर राईट क्लिक करून परत एकदा मी दाखवतो तुम्हाला की यावरती क्लिक केल्यानंतर राईट क्लिक जर केलं आपण आणि फॉर्मॅट सेलवरती गेलो तर डेट आपल्याला कशा पद्धतीने शो झाली पाहिजे आपण यामध्ये सिलेक्शन करू शकतो. तर अशा पद्धतीने देखील आपण करू शकतो. 1 जानेवारी 90 दिसेल येते, तर हे 1990 आहे. तर राईट क्लिक करून आपण परत आपल्या पूर्वीच्या फॉर्मॅटवरती जाऊया ज्यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसेल. यानंतर हा आहे असा फॉर्म्युला आपण खाली ड्रॅग करायचा. तर आपल्याला सर्व डेट एकत्रित झालेल्या पाहायला मिळतील. लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो की कॉन्कॅटेनेट फंक्शनचा वापर करून आपण कशी टेक्स्ट एकत्रित करू शकतो. त्याच पद्धतीने आपण जर इथे करायला गेलो तर काय होऊ शकते आपण पाहूया. कंस पूर्ण इंटर. तर इथे आपल्याला अशा प्रकारचा नंबर मिळालेला आहे. जर हेच आपल्याला टेस्ट कन्वर्ट करायचं असेल तर यामध्ये आपण डॅश देऊ शकतो जे डबल इनव्हर्टेड कॉमामध्ये आपण देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथे डॅश देखील दिलेला आहे. तर 1990 इथे आलेला आहे, परंतु हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. जे आपल्याला जर डेट फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल तर आपल्याला सध्या तरी आपण पाहूया की काय होऊ शकते. इथे आपण क्लिक करूया तर इथे आपल्याला ते मिळत नाही. त्यामुळे यासाठी आपल्याला डेट फंक्शनचाच उपयोग करणं गरजेचं आहे. तर आपण येथे बॅक जाऊया. तर आपण आपल्या पूर्वीच्या सीटवरती गेलेलं आहे आणि आपण यूज केल्यानंतर जो ब्राऊन कलर आलेला आहे इथे म्हणजे आपल्याला अजून फंक्शन शिकायचे आहेत त्यावरती डेट व्हॅल्यू. तर मित्रांनो, हे सर्व फंक्शन आपल्याला शिकायचे आहेत तर आपण व्हिडिओला स्किप न करता एक एक फंक्शन व्यवस्थितशीर पहा जेणेकरून आपल्याला डेट अँड टाइम मध्ये जेवढे काही फंक्शन आहेत तेवढे सर्व फंक्शन लक्षात येतील.
यानंतर आपण डेट व्हॅल्यू यावरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपण डेट व्हॅल्यूच्या शीटमध्ये गेलेले आहोत. हे कशा प्रकारे मी केलं तर मी तुम्हाला एक शिकवतो की कशा प्रकारे आपण हे करू शकतो. तर याला आपण बॅक जाऊया. याला आपण एक हायपरलिंक म्हणतो की ज्यावर आपल्याला ज्या शीटवरती डायरेक्ट जायचं असेल तर त्याला आपण हायपरलिंकच्या माध्यमातून त्या शीटवरती डायरेक्ट जाऊ शकतो. आपल्याकडे भरपूर शीट असतील त्या मोमेंटला आपल्याला जर एक एक शोधावी लागत असेल तर असं करण्यापेक्षा आपण जर हायपरलिंक केली तर आपलं काम इझी होऊ शकतं. तर आता मी इथे शेवटी एक शीट इन्सर्ट करतो. तर इथे आपले आलेले शीट आहे डायरेक्ट. इथे आपण टेक्स्ट करूया. या शीटला नाव देऊया. त्यासाठी डबल क्लिक करायचं आहे. टेक्स्ट नाव दिलेलं आहे आणि इथे आपण स्टार्टिंगला जाऊया. आता टेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथे राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर हायपरलिंक वरती जायचं आहे आणि हायपरलिंक वरती गेल्यानंतर प्लेस इन दिस डॉक्युमेंट. जर आपल्याला दुसऱ्या फोल्डरमधील जरी डॉक्युमेंट घ्यायचं असेल तर ते आपण घेऊ शकतो. तर मी त्यासाठी एक नेक्स्ट हायपरलिंक वरती एक व्हिडिओ बनवेन. तर आता पाहूया प्लेस इन दिस डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट आपलं त्याच ठिकाणी आहे. तर यावरती टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे आणि मी ओके केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे अंडरलाईन आलेलं आहे. आता जर मी यावरती अंडरलाईन वरती क्लिक केलं, टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर टेक्स्टच्या शीटमध्ये A1 ला आपण आलेलं आहे. आणि त्यासाठी सेम मी काय केलं की बॅक इथे टाईप करून घेतलेलं आहे आणि याला नंतर मी राईट क्लिक करून परत इथे मी हायपरलिंकला गेलेलं आहे आणि मी हायपरलिंक आता प्लेस इन दिस डॉक्युमेंटमध्ये डेट अँड टाइम या फंक्शनवरती क्लिक केलेलं आहे. यामुळे मी यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट मी पहिल्या शीटमध्ये म्हणजे डेट अँड टाइम फंक्शन या शीटमध्ये आलेलं आहे. आणि परत आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला परत एकदा आपण टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी हायपरलिंक इथे दिलेले आहे. यानंतर आपण बॅक जाऊया. फंक्शन नंबर 2 म्हणजे डेट व्हॅल्यू आपण शिकणार आहोत. तर डेट व्हॅल्यू तर इथे आता आपण डेट व्हॅल्यू फंक्शन शिकणार आहोत. ला डेट व्हॅल्यू ज्यावेळेस दिली होती 1/1900 याला एक पहिला जी व्हॅल्यू आहे ती एक व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर 10 जानेवारीला 10 जानेवारी 1900 याला 10. तर असे करत करत आपण जर आज या ठिकाणी आलो 4/10/2021 तर या इथे आपल्याला बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम होता की हे 4 ऑक्टोबर आहे की 10 एप्रिल आहे हा प्रॉब्लेम होतो. तर हा 10 एप्रिल आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे प्रॉब्लेम होतात. तर या मोमेंटला आपल्याला डेट व्हॅल्यूची खूप गरज पडते. तर 4/10/2021 तर ही तारीख नसून 10/4/2021 ही तारीख आहे. ती कशा पद्धतीने काढायची तर हे आपण डिलीट करूया. आता इज इक्वल टू डेट व्हॅल्यू जी व्हॅल्यू आपली इथे लिहिलेलं आहे रिटर्न्स द नंबर दॅट रिप्रेझेंट्स द डेट इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल डेट टाइम कोड. जे डेट टाइम कोड जे एक्सेलने दिलेले आहेत 1/1900 मी सांगितलं की 1/1900 ला एक कोड दिलेला आहे एक्सेलने. त्याच पद्धतीने इथे आपण क्लिक जर केलं डेट व्हॅल्यूला इथे आपण क्लिक केलेलं आहे आणि डेट टेक्स्ट जी आपली आहे त्यावर आपण सिलेक्शन करायचं आहे. केल्यानंतर जी आपली टेक्स्ट आहे तिथे एक उत्तर आलेलं आहे. त्याच पद्धतीने जी आजची तारीख आहे तर 44/296 याची डेट आहे. जर याला आपण डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायला गेलो तर त्यासाठी राईट क्लिक फॉर्मॅट सेल मध्ये आपण गेल्यानंतर येथे डेटवरती क्लिक करायचं आहे आणि या इथे बरेचसे व्ह्यूज आहेत त्या पद्धतीने आपण ते घ्यायचं आहे. इथे मी शेवटचा व्ह्यू नेहमी घेतो 14 मार्च 2012. तर व्ह्यूज तुम्ही पाहू शकता की 1 जानेवारी 1900 आहे, 10 जानेवारी 1900 आहे आणि 10 एप्रिल 2021 आहे. तर आपल्याला मी कंट्रोल झेड करतो जेणेकरून आपल्याला डेट व्हॅल्यूज माहीत होतील. तर यानंतर आता आपण बॅक जाऊया आणि नेक्स्ट फॉर्म्युला आपला नेक्स्ट फंक्शन आपलं कोणतं तिथे पाहूया. तर इथे डे फंक्शन आहे. डे मध्ये डेज आणि डेज 360 हे 3 फंक्शन आहेत. तर आपण डे वरती क्लिक करूया. हे फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवत आहे हे लक्षात ठेवा. यावरती आपले आयडियाज आणि त्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे आपण नंतर पाहणार आहोत. आज फक्त आपण कन्सेप्ट शिकत आहोत की प्रत्येक फंक्शनचा मिनिंग काय आहे आणि ते कशा प्रकारे यूज करता येतात. तर इथे आता डे फंक्शन आहे. तर डे फंक्शनचा अर्थ तर इथे आपण क्लिक केल्यानंतर इंग्लिशमध्ये ते आपल्याला येऊन जातं.
हे डे मध्ये इन ब्रॅकेट केल्यानंतर डे फंक्शन आहे रिटर्न द डे ऑफ द मंथ अ नंबर फ्रॉम 1 to 31. म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये जर 1 ते 31 दिवस असतील आणि जी तारीख आपण घ्याल तर त्या महिन्यातील किती नंबरचा डे आहे, दिवस आहे, हे आपल्याला इथे समजतं. तर इथे आपण 1 जानेवारी 2021, 15 जून 2021 आणि 31 डिसेंबर 2021 हे तीन एक्झाम्पल आपण इथे घेतलेले आहेत. तर इथे आपण हे डिलीट करूया. इथे आपण हे डिलीट केलेले आहे आणि इथे आपण फंक्शन यूज करतोय डे आणि सिरियल नंबर इथे आपण टेक्स्ट दिलेले आहे. डेटची A6 हे आहे आणि इंटर. तुम्ही पाहू शकता 1 जानेवारी 2021 ला हा जानेवारी महिन्यातील पहिला दिवस आहे. इथे जर आपण आता जानेवारीच्या ऐवजी आपण जर इथे फेब्रुवारी केले तरी देखील आपलं उत्तर एकच राहणार. आपण कंट्रोल झेड करूया आणि पूर्वस्थिती देऊया. यानंतर आपण हे फॉर्म्युला जर आपण ड्रॅग केला तर आपल्या लक्षात येईल हे 31 तारखेपर्यंत आपल्याला दाखवतो. आता इथे आपण 32 टाकून बघूया की येतं का. तर 32 तारीख नसते तर 32 येणार नाही उत्तर. आपण कंट्रोल झेड करूया. तर यानंतर आपलं डे फंक्शन सुद्धा आपलं शिकून झालेलं आहे. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि स्किप न करता शेवटीपर्यंत पहा. यानंतर आपण बॅक जाणार आहोत. तर बॅक आपण आलेलो आहोत आणि यानंतरचं 4 नंबरचं फंक्शन डेट अँड टाइम मधलं आहे डेज. डेज वरती आपण आलेलो आहोत. तर इथे डेज, आता इथे आपली आयडिया अशी आहे की आपल्याला 2 डेट मधील दिवसांचा फरक काढायचा असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे 10 आंबे आहेत आणि 10 पेरू आहेत. तर याचे आपण बेरीज इथे करू शकतो. हे प्लस हे 20 उत्तर आलेलं आहे. परंतु किंवा 10 आंबे आहेत आणि त्यामधील 4 आंबे खाल्लेले आहेत तर यामधील उत्तर आपण 4 मायनस केल्यानंतर 6 उत्तर आपल्याला येतं. त्याच पद्धतीने आपल्याला डेट मधील जर फरक काढायचा असेल की किती दिवसाचा फरक आहे तर ते आपण कशा पद्धतीने काढू शकतो. तर त्यासाठी आहे डेज फंक्शन आणि डेज फंक्शन आपण पाहणार आहोत डेज फंक्शनचा. तर यामध्ये देखील आपण सिंपल पद्धतीने करू शकतो. डायरेक्टली एंड डेट पहिल्यांदा मायनस करायचे आहे. एंड डेट पहिल्यांदा घ्यायचे आहे त्यानंतर मायनस परत स्टार्ट डेट करायचं आहे. आपण केलेलं आहे. उत्तर आपल्याला 9 मिळालेलं आहे. तर येथे तुम्ही म्हणताल की 1 जानेवारी ते 10 जानेवारी हे 10 दिवस येतील परंतु 1 जानेवारी जे स्टार्टिंग डेट असतात सेम डेट तर ती काउंट केली जात नाही. जर आपल्याला ते घ्यायची असेल तर यात +1 करा परंतु त्याची आवश्यकता पडत नाही. तर अशा पद्धतीने आपण ड्रॅग केल्यानंतर आलेलं आहे. सेकंड नंबर आहे की जे फंक्शनच्या माध्यमातून आपण डे डिफरन्स काढू शकतो. इज इक्वल टू डेज हे फंक्शन त्यासाठी वापरायचं आहे. डेज फंक्शन इथे आपण घेतलेलं आहे. तर रिटर्न द नंबर ऑफ डेज बिटवीन द 2 डेज. 2 डेट मधील जे काही फरक असेल तो आपल्याला इथे या फंक्शनच्या माध्यमातून काढता येईल. इथे आपण डेज सिलेक्शन केलेलं आहे. एंड डेट मायनस स्टार्ट डेट. तर मायनसचं चिन्ह द्यायचं नाही ते आपण दिलेलं आहे. तर इथे फंक्शन मध्ये बेनिफिट काय की इथे मायनसचं चिन्ह द्यायचं नाही. इथे ऑलरेडी त्या फंक्शन क्रिएट करत असतानाच इथे दिलेलं आहे. तर इथे एंड डेट दिलेलं आहे कॉमा स्टार्ट डेट. आपण कंस पूर्ण करायचा इंटर. तर इथे उत्तर आपल्याला 9 हे मिळालेलं आहे. तर इथे आपल्याला आपण शेवटचं उदाहरण पाहूया. कंट्रोल. तर इथे समजलं तर आपण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत 365 दिवस यायला पाहिजे परंतु ते आलेले नाही. तर मी सांगितल्याप्रमाणे की फर्स्ट डेट हे काउंट केली जात नाही. तर इथे आपल्याला 31 डिसेंबर घेतल्यानंतर 31 डिसेंबर 2020 घेतल्यानंतर इथे 365 आपल्याला उत्तर मिळू शकते. तर यानंतर आता आपण बॅकला जाणार आहोत आणि बॅकला जाण्यासाठी आपण इथे क्लिक करणार. क्लिक केलेलं आहे. यानंतर आपला 5 नंबरचा ऑप्शन येतो डेज 360. आता ही डेज 360 का आहे हे आपल्याला कसं माहिती होणार. तर डेज 60 हे बऱ्याचशा बाहेरील देशामध्ये डेज 60 म्हणजे महिन्यामध्ये 30 दिवस पकडले जातात. मग 28चा महिना असो, 29चा असो किंवा 31चा असो, ते फक्त 30 दिवसावरतीच कॅल्क्युलेशन त्यांचं केलं जातं म्हणून डेज 360 हा फॉर्म्युला तिथे
यूज केला जातो. शक्यतो आपल्याला इथे गरज नाही, तरी देखील आपण डेट आणि टाइम या फंक्शन मधील हे फंक्शन आपण शिकणार आहोत. तर हे फंक्शन आपण यावरती क्लिक करूया. डेज 360 वरती आपण गेलेलो आहोत. तर इथे सिंपल पद्धत आहे की आपण पाहू शकतो इथे 1 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत आपण जर काउंट करायचं असेल तर आपल्या इथे 360 च्या माध्यमातून आपण काउंट करणार आहोत. डेज 360 आपण इन ब्रॅकेटच्या बाहेर येऊया. तर इथे काय देत आहे, रिटर्न्स द नंबर ऑफ डेज बिटवीन टू डेट्स बेस्ड ऑन अ 360 डेज इयर 12 व 30 डेज पर मंथ. म्हणजे प्रत्येक महिन्याला 30 दिवस असे पकडले जातात. तरी आपण क्लोज करणार आहोत. इन ब्रॅकेट जाणार आहोत आपण. त्यानंतर स्टार्ट डेट द्यायची आहे आपल्याला, स्टार्ट डेट, एंड डेट आणि आपण ब्रॅकेट क्लोज करणार. तर प्रत्येक महिना हा 30च्या हिशोबाने इथे पकडला जाईल. तर 360 डेजचा हा फायदा इथे आहे. तुम्ही पाहू शकता इथे 30 जून इथे आलेला आहे. आता इथे जर आपण तारीख जर आपण चेंज केली तर इथे आपल्याला 24 उत्तर येत आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर पर्यंत 360 दिवस येथे आलेले आहेत. तर डेज 360 हे देखील फंक्शन आपण आज शिकलेलं आहे. यानंतर डेज 360 झाल्यानंतर आपण बॅक जाणार आहोत. बॅक गेल्यानंतर नेक्स्ट फंक्शन आपल्याकडे येत आहे ई डेट. ई डेट त्या फंक्शनवर आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर आपण ई डेटच्या शीटमध्ये इथे आपण आलेलो आहोत. तर ई डेट आपण इज इक्वल टू ई डेट. तर ई डेट टाकल्यानंतर इथे आपल्याला रिटर्न द सिरियल नंबर ऑफ द डेट दॅट इज द इंडिकेट नंबर ऑफ द मंथ्स बिफोर ऑर आफ्टर द स्टार्ट डेट. तर इथे आपल्याला जर त्यामध्ये ई डेटमध्ये आपल्याला जर इथे मंथ्स आहे या तारखेमध्ये जर आपल्याला मंथ्स ॲड करायचे असतील तर आपल्याला ते मंथ्स ॲड करता येतात, ते ई डेटच्या माध्यमातून आणि इओ मंथच्या माध्यमातून देखील. तर इथे आपण जे आपल्याकडे आता 1 जानेवारी 2021 आहे आणि इथे आपण फंक्शन ऑलरेडी लावलेलं आहे, तर आपण ते डिलीट करूया आणि उदाहरण आपण घेऊया. यामध्ये आपण 12 महिने ॲड करणार आहोत. तर ई डेटमध्ये आपण स्टार्ट डेट आपले आहे 1 जानेवारी 2021 आणि कॉमा देऊन यामध्ये जर आपण 12 महिने ॲड केले तर आपली तारीख येत आहे 1 जानेवारी 2022. यानंतर आपण अपोजिट उदाहरण घेऊया -12. तर उत्तर आपलं काय ते आपण हे देखील पाहूया. डेट, स्टार्ट डेट, कॉमा, मंथ्स घेतलेले कंस पूर्ण, इंटर. तर इथे आपल्याला 1 जून 2020 उत्तर आलेलं आहे. कारण तर परत रिपीट करतो, तर इथे आपल्याला 1 जून 2020 हे उत्तर आलेलं आहे आणि कारण आपण 12 महिने पाठीमागची डेट आपल्याला हवी होती, त्यामुळे मायनस आपण 12 टाकलेला आहे आणि 1 जून 2021 इथे आपली स्टार्ट डेट होती. त्यानंतर हेच फंक्शन आपण ड्रॅग करूया. तर इथे आपल्याला 31 डिसेंबर 2022 हे देखील उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे आपण ई डेट हे फंक्शन सुद्धा आता शिकलेलं आहे. प्लस किंवा मायनस आपण जर मंथ त्यामध्ये टाकले स्टार्ट डेट पासून तर आपल्याला ते डेट जे आहे ते आपल्याला प्रॉपर पद्धतीने मिळत आहे. यानंतर आपण बॅक जाणार आहोत. तर तत्पूर्वी आपल्याला जर यामध्ये जर दहा दिवस म्हणजेच थोडक्यात एक्झाम्पल इथे करून पाहिलेलं आहे आपण. तर यामध्ये आपल्याला डेज पाहिजे, डेज ॲडिशनल डेज आपल्याला पाहिजे असतील तर आपण इथे डायरेक्टली अशा पद्धतीने पण यामध्ये आपण जर 10 दिवसची नंतरची तारीख हवी असेल आपल्याला तर आपण पाहू शकतो की 11 जानेवारी 2021 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने देखील आपण मॅन्युअली करू शकतो डेटमध्ये प्लस करून, परंतु मंथ्स नाही तर आपण डेज इथे यामध्ये ॲड केलेले आहे. त्यानंतर आपण बॅक जाणार आहोत. बॅक नंतर आपण ई मंथ. तर ई डेट आणि ई मंथ हे दोन्ही फंक्शन जवळपास सेमच आहेत. तर ई मंथ काय म्हणते पाहूया आपण. ई फॉर मंथ, त्यामध्ये रिटर्न द सिरियल नंबर ऑफ द लास्ट डे
of the month before and after specified number of the is equal to EO month start date. यामध्ये आपण 11 महिने प्लस केलेले आहेत, म्हणजे टोटल कॉमन मंथ्स घेतलेले आहेत की किती प्लस करायचे. इथे आपल्याला 11 उत्तर मिळालेलं आहे आणि ई डेट मध्ये आपल्याला पण 12 प्लस केल्यानंतर आपल्याला 1 जानेवारी 2022 इथे उत्तर मिळालं होतं आणि यामध्ये 11 प्लस केल्यानंतर उत्तर मिळालेलं होतं. तर या दोन्ही मधील फरक जो आपल्याला इथे दिसत आहे, इथे पाहू शकता 1 जानेवारी 2021 सेम आपण फंक्शन जरा या शीट वरती लावून पाहूया की ई डेट एकदा फंक्शन लावूया. याच ठिकाणी आपण ई डेट आणि EO मंथ तर इथे आपण ई डेट फंक्शन घेणार आहोत इक्वल टू ई डेट. यामध्ये आपण प्लस नाही कॉमा मंथ्स प्लस करणार. 11 मंथ्स प्लस केलेले आहेत आपण एंटर. तर इथे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेले आहे. फॉर्मॅट सेट डेट आणि नेहमीप्रमाणे जे आपले डेट आहे 14 मार्च 2012 इथे मी घेतलेले आहे. तर आपल्याला 1 डिसेंबर 2021 मिळालेलं आहे आणि EO मंथ मध्ये आपण बघूया की आपल्याला काय मिळत आहे. स्टार्ट डेट कॉमा मंथ्स. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेसच आपल्या ज्यावेळेस चुका होतात त्यावेळेसच आपल्या लक्षात येते की त्या चुकीचा बेनिफिट आपल्याला काय मिळतो. तर इथे आपण डेट मध्ये जाणार आहोत आणि 14 मार्च 2012 जो फॉर्मॅट आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत. इथे पाहू शकता की ई डेट मध्ये आपल्याला हे महिन्याची तारीख जी आहे त्या महिन्यामध्ये फिक्स केल्यानंतर इथे आपण जर 12 जानेवारी जर घेतला आपण इथे तर आपल्याला इथे आन्सर काय मिळते 12 डिसेंबर. म्हणजे त्या तारखेपासूनच ते महिने प्लस जर आपण केले तर 30 तारीख मिळते. परंतु येथे जर आपण EO मंथ मध्ये पाहिलं तर ते महिने प्लस केल्यानंतर त्या महिन्यातली जी शेवटची तारीख आहे ते आपल्याला इथे मिळेल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे ई डेट आणि EO मंथ मधील काय फरक आहे तर इथे आपल्याला लक्षात आलेलं आहे की कशा पद्धतीने ही वर्क करत आहे. यानंतर आपण EO मंथ देखील आपण शिकलेलं आहे की शेवटची तारीख आपल्याला त्या महिन्यातील घ्यायची असेल किंवा प्लस महिने केल्यानंतर शेवटची तारीख त्या महिन्यात काय ते इथे आपल्याला भेटलेली आहे. तर इथे आपण बघूया जूनच्या जागी जानेवारी करून पाहूया. जानेवारीच्या ऐवजी आपण फेब्रुवारी करूया म्हणजे लक्षात येईल आपला फेब्रुवारी दुसरा महिना. तर 28 फेब्रुवारी 2021 इथे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर आपण चेक करूया की फेब्रुवारी आपला 28चाच होता का. बरोबर 28 फेब्रुवारी इथे आलेला आहे उत्तर. तर हा EO मंथचा आपल्याला बेनिफिट झालेला आहे आणि आज आपण EO मंथ आणि ई डेट मधील सुद्धा फरक आज आपल्याला आपण समजून घेतलेला आहे. यानंतर आपण बॅक जाणार आहोत. बॅक गेल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट फंक्शन जे येत आहे ते तास. आपल्याकडे जर टाइम असेल त्या टाइमचा तास आपल्याला सेपरेट काढायचा असेल टाइम मिनिट वगैरे मिनिट सेकंद वगैरे जर काय आपल्याला सेपरेट काढायचं असेल तर हे असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. त्यामधील हे फंक्शन येथे आपल्याला दिसत आहे ज्यामध्ये आपल्याला किती तास झालेले आहेत किती तास त्या टाइम मध्ये आहे हे आपण पाहणार. म्हणजे 12 तास 10 तास 10 तास 10 मिनिट 10 सेकंद 9 तास 35 मिनिट 00 सेकंद. तर अशा पद्धतीने आपण हे काढणार आहोत. तर इथे मी कंट्रोल शिफ्ट प्लस कॉलम हे क्लिक केल्यानंतर आपल्याला टाइम जो भेटतो कंट्रोल शिफ्ट आणि कॉलम जर आपण प्रेस केलं तर इथे आपल्याला टाइम मिळालेला आहे 3:52 PM. आता सध्याचा टाइम झालेला आहे जे की कम्प्युटरच्या माध्यमातून इथे आपल्याला दिसत आहे. तर इथे आपल्याला शॉर्टकट कीज वापरून कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस कॉलम जर आपण दाबलं तर आपल्याला लगेच विदिन सेकंद मध्ये आपल्याला सध्या चालत असलेला टायमिंग आपल्याला मिळतो. तर इथे फंक्शनच्या माध्यमातून आपण हॉर बाजूला काढणार आहोत इक्वल टू हॉर
आणि येथे रिटर्न द हॉर्स ॲज अ नंबर फ्रॉम 0. 12 AM असेल तर 0 त्याला काउंट करतं, म्हणजे 24. 00 जर करेक्ट आलं तर 0 काउंट करतं, आणि 11 PM असेल 23. तर इथे दिलेलं आहे PM ला. तर आपण इथे हॉर्सला सिलेक्शन केल्यानंतर आपण जी आपली व्हॅल्यू आहे त्याला घेतलेली आपली व्हॅल्यू A6 मध्ये एंटर केल्यानंतर इथे आपल्याला 0 उत्तर मिळालेलं आहे. तर सेम पद्धतीने आपण हाच फंक्शन आपण कॉपी करून शेवटी टाकूया, तर उत्तर आपल्याला काय मिळत आहे, 12 उत्तर इथे मिळालेलं आहे. कारण PM ला 12 पकडतं, म्हणजे 0.50 1च्या 0.5% म्हणले की 0.50 इथे आपल्याला मिळालेलं आहे. सेम हा जर फॉर्म्युला आपण ड्रॅग केला तर आपल्याला इथे याचे आन्सर्स आपल्याला मिळून जातील. हेच आपण इथे 13 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे 0 ते 23 पर्यंत, जे 24 जास्त, परंतु 24 ला डायरेक्ट 0 येतं. तर आपल्याला हॉर्सचं फंक्शन देखील आता इथे आपल्याला समजलेलं आहे. तर आपण आता नेक्स्ट फंक्शन वरती जाणार आहोत, जे की खूप इंटरेस्टिंग आहे, जे की नवीन आहे. ISO विकनम हे फंक्शन आहे, जे 9 नंबरला आहे आता आपल्याकडे. यावरती आपण क्लिक करणार आहोत. ISO विकनम फंक्शन आपण ISO विकनम हे फंक्शन पाहणार आहोत. तर या फंक्शन मध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन यांनी ज्या पद्धतीनं ठरवून दिलेलं आहे, स्टँडर्डाइज केलेलं आहे की सोमवार ते रविवारपर्यंतचा हा एक आठवडा पकडायचा, त्याच पद्धतीने आपण फंक्शन यूज करणार आहोत. तर इथे आपण हे फंक्शन वापरलेलं तर आपण डिलीट करूया. डिलीट केलेलं आहे, आणि हे फंक्शन कसं वापरायचं ते आपण पाहणार. ISO विकनम हे फंक्शन आपण वापरलेलं आहे. इथे डेट सिलेक्ट करायचे, तर आपलं डेट आहे ते A6 मध्ये आहे, कंस आपण पूर्ण केलेलं आहे. तर इथे तुम्ही हे फंक्शन पाहू शकता. एंटर करतो, आणि इथे पाहिल्यानंतर 53 उत्तर हे आपल्याला मिळालेलं आहे. हे फंक्शन ISO विकनम A6 हे आपले डेट आहे, एंटर आपण केलेलं आहे. आणि आपण याला डबल क्लिक करूया, ड्रॅग. तर 4 जानेवारी 2021 हे उत्तर आपलं आलेलं आहे. इथे त्याचं जे आहे ते 1 तारीख म्हणजे पहिला आठवडा हा 4 जानेवारी 2021 ला सुरुवात होत आहे. ते आपण कसं पाहणार, तर आपण डेट वरती जायचं आहे, आणि इथे आपण पाहू शकता की मंडे टू संडे हा पहिला आठवडा इथे पकडला जातो. म्हणजे आठवडा पकडण्याचं जे आहे मंडे पासून संडे पर्यंत पकडलं जातं, त्यामुळे तो पहिला वीक चालू झालेला आहे, आणि हा 53 नंबर वीक. तर अशा पद्धतीने ISO विकनम या फंक्शनचा उपयोग करून आपण जी डेट आहे, तो किती नंबरचा आठवडा आहे, वीक आहे, हे आपण काढू शकतो. यानंतर आता आपण बॅक जाणार आहोत. बॅक गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट फंक्शन आपल्या समोर येत आहे मिनिट. तर आपल्याकडे जे आपण आत्ताच मध्ये पाहिलेलं होतं, तास कसे काढले जातात त्याच पद्धतीने इथे आपल्याला मिनिट देखील काढायचे आहे. आणि सांगितल्या पद्धतीने कंट्रोल शिफ्ट कोलन जर तुम्ही प्रेस केला एक साथ, कंट्रोल शिफ्ट कोलन एकत्र दाबल्यानंतर आपल्याला लाईव्ह टाइम 28 असा मिळत आहे. त्याच पद्धतीने आता आपण येथे मिनिट या फंक्शनचा उपयोग करून यामध्ये 12:43 जे टाइम झालेला आहे, यामध्ये फक्त मिनिटच आपल्याला साईडला घ्यायचे. इक्वल टू मिनिट सिलेक्शन केलेलं आहे, आणि सिरियल नंबर जो टाइम आहे त्यावर आपण क्लिक करून ब्रॅकेट क्लोज केलेला आहे. एंटर. तर एंटर केल्यानंतर आपल्याला 43 मिनिट हे उत्तर मिळाले. हाच फॉर्म्युला आपण ड्रॅग जर खाली केला तर सर्व आन्सर आपल्याला बरोबर मिळतील. पाहू शकतो इथे 35 ते 10 मिनिट असे उत्तर मिळालेलं आहे. तर यानंतर आपण बॅक जाणार आहोत आणि नेक्स्ट फंक्शनचा पाहणार आहोत की ते नेक्स्ट फंक्शन कोणतं आहे. तर यामध्ये आपण नेक्स्ट फंक्शन मंथ मिळत आहे, यावरती क्लिक करणार आहोत. यानंतर यो मंथ याला सिलेक्शन आपलं हायपरलिंक चुकलेले आहे यो मंथ, तर हे बरोबर होतं. तर इथे आपण बॅक जाऊन, तर आता मी तुम्हाला शिकवतो की आपले हायपरलिंक चुकले असेल तर आपण कशा पद्धतीने ते एडिट करू शकतो. तर राईट क्लिक करणार आहोत. यानंतर रिमूव्ह हायपरलिंक करू शकतो आपण, आपले हायपरलिंक गेलेले, किंवा एडिट देखील आपण करू शकलो असतो. तर हायपरलिंक वरती क्लिक करायचं आहे, आणि क्लिक केल्यानंतर इथे मंथ
या शीटला सिलेक्ट करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर आपण क्लिक केलं तर आपण डायरेक्टली मंथ या शीटवरती गेलेलो आहोत. तर इथे आपण आता मंथ हे फंक्शन यूज करणार आहोत. इज इक्वल टू मंथ. तर इथे उत्तर बघा, रिटर्न द मंथ नंबर फ्रॉम 1 जानेवारी टू 12 डिसेंबर. म्हणजे 1 जानेवारीसाठी 1 आणि डिसेंबरसाठी 12 अशा पद्धतीने सेट आहे. आणि आपण क्लिक करायचं आहे इंटर. त्यानंतर एक उत्तर मिळालेलं आहे ते आपल्याला मंथचं आणि 12 उत्तर डिसेंबरसाठी आणि जूनसाठी 6 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तुम्ही जर असं सिरियल नंबर प्रमाणे पाहिलं, सिरियल नंबर देऊ आपण 1 ते 12 महिन्यातला असतात, त्यामुळे आपण 1 ते 12 सिरियल नंबर टाकून घेऊया. इथे 12 घेतलेले. बऱ्याच वेळेस आपण 1 टाकल्यानंतर असं खाली ड्रॅग केलं तर 111च येतं. त्या मोमेंटला आपल्याला कंट्रोल झेड कशा पद्धतीने करायचं आहे, तर कंट्रोल प्रेस करायचं आहे आणि ड्रॅग करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं उत्तर बरोबर येतं. तर हे ड्रॅगची पद्धत देखील मी तुम्हाला आता चालता शिकलेली आहे. यानंतर मंथ घेऊया आपण. मंथ कशी घेणार, तर इथे पहिल्यांदा एकदा आपल्याला जानेवारी आपण घ्यायचं आहे. यानंतर ड्रॅग केल्यानंतर आपल्याला प्रत्येक महिने मिळालेले आहेत आणि त्याचा नंबर देखील मिळालेला आहे. जून 6वा महिना आहे ते बरोबर मिळालेला आहे. डिसेंबर 12 उत्तर देखील आपल्याला प्रॉपर पद्धतीने मिळालेलं आहे. जानेवारी 1 हे तर माहितीच आहे. यानंतर परत आपण बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपल्या पूर्वीच्या शीटमध्ये आपण परत एकदा येत आहोत. आणि आता खूप इंटरेस्टिंग फंक्शन नेटवर्क डेज. नेटवर्क डेज हे आपल्याला फंक्शन येथे आलेलं आहे. यामध्ये आत्ताच सांगितल्या पद्धतीने आयसोविक नंबरने सांगितल्याप्रमाणे आयसोने ठरवून दिलेलं आहे. त्या पद्धतीने 12 आठवडे आणि बऱ्याच ठिकाणी सॅटर्डे आणि संडेला पूर्ण सुट्टी असते, त्यामुळे 104 दिवस ते वर्षातील होतात. आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले आपले वर्क डेज 261 दिवस येथे होतात की ज्यामध्ये आपल्याला काम आपण करत असतो. त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही हॉलिडेज देखील भेटतात. तर एक्झाम्पलला म्हणून हे हॉलिडेज मी घेतलेले आहेत. यामध्ये आपण केस 1, 2, 3 केसेस पाहणार आहोत. सर्वप्रथम आपली केस आहे की नेटवर्क डेट कसं काढले जाते. तर सिंपल आहे की त्यासाठी आपल्याला फंक्शन पहिल्यांदा एंटर करावं लागेल, नेट वर्क डेज. तर इथे तुम्ही पाहू शकता की रिटर्न द नंबर ऑफ होल वर्क डेज बिटवीन 2 डेज. तर 2 तारखेच्या मधील येथे आपला जे नेट वर्क डेज काढायचे असतील तर त्यासाठी ह्या फंक्शनचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये बाय डिफॉल्ट सॅटर्डे आणि संडे येथे मायनस होते. तर उदाहरणार्थ आता येथे आपण घेऊया स्टार्ट डेट. त्यासाठी घ्यावं लागेल आपलं स्टार्ट डेट घेतलेलं आहे 1 जानेवारी 2021, म्हणजेच आपलं A6 कॉमा त्यानंतर एंड डेट 31 डिसेंबर 2021 एंड डेट आपण घेतलेले आहे. आणि डायरेक्ट आपण आता या पुढील जे हॉलिडेज आहेत त्यात आपण घेत नाही, डायरेक्ट नो हॉलिडेज घेता आपण डायरेक्टली ब्रॅकेट क्लोज करत आहोत इंटर. ते 261 दिवस आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, जे की ज्यामधून सॅटर्डे आणि संडे हे आपले टोटल मायनस झालेले आहे. म्हणजे आपण 261 दिवस काम करणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या फंक्शनचा उपयोग आपल्याला एखादं टार्गेट वगैरे किंवा एखादी डेडलाईन असेल आपल्याला काम करत असताना की मी हे काम 10 दिवसात कंप्लीट करत देईन, आणि त्या 10 दिवसामध्ये जर 2 दिवस सुट्ट्याच असतील तर आपण ते 8 दिवस आपले काउंट होणार. तर त्यासाठी आपल्याला नेटवर्क डेज या फंक्शनचा उपयोग होतो. आणि प्रॉपर डेट आपल्याला प्रॉपर डेट भेटते किंवा त्या डेटमध्ये जो डिफरन्स आहे तो आपण किती दिवस वर्किंग करणार आहोत हे त्यामध्ये समजून जातो. तर इथे आपण केस नंबर 2 पाहणार आहोत. केस नंबर 2 काय की वर्क डेज तर माझे सॅटर्डे आणि संडे सुट्टी आहेच, परंतु त्यामध्ये काय माझे हॉलिडे आलेले आहेत, जे कुठले सणवार किंवा 1 ऑक्टोबर 1 मे असे काही गोष्टी असतील तर त्या त्याच्यामध्ये मायनस झाल्या पाहिजे. तर इथे पाहू शकता 13 एप्रिलला आता गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा. तर इथे तुम्ही पाहू शकता की नेटवर्क डेजचं आपण फंक्शन सेकंड नंबरची केस पाहणार आहोत. नेटवर्क डेज यामध्ये दुसरं सुद्धा फंक्शन आहे, ते देखील आपण नेक्स्ट शीटमध्ये शिकणार आहोत. आता आपण पहिल्यांदा नेटवर्क डेज मध्ये पाहूया. तर स्टार्ट डेट आहे आपली, सिलेक्शन केलेले आहे. एंड डेट घेतलेले आहे, तर आपण B6 घेऊया, सेमच आहे तिथे, परंतु A7 कॉमा एंड डेट द्यायचे आहे. एंड डेट दिलेले आहे. आणि हॉलिडेज आता आपण समजूया की ह्या वर्षी आपले 4 हॉलिडेज आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत किंवा आहेतच. तर हा कंस पूर्ण केलेला आहे आणि इंटर जर क्लिक केला ते 4 मायनस होऊन आपले 257 दिवस आपले नेटवर्क डेज येत आहेत. यानंतर केस 3 आपण पाहणार आहोत. केस 3 काय, तर आपण फक्त शॉर्टकटच डेटा घेऊन पाहणार आहोत. तर 1 जानेवारी ते 15 जानेवारी. आता आपण पूर्ण वर्षाचं काढलं होतं, तर रँडम काही डेटचे काढलं. तर नेटवर्क डेज ॲक्च्युली आपण फंक्शन घेतलेलंच आहे, जेणेकरून आपल्या कमी वेळेमध्ये जास्त कंटेंट देण्याचा इथे प्रयत्न करतो मी. नेटवर्क डेज यामध्ये स्टार्ट डेट कॉमा एंड डेट ते घेतलेले कंस पूर्ण इंटर. तुम्ही पाहू शकता की येथे 11 दिवस आलेले आहेत, म्हणजे 4 दिवस हे मायनस झालेले आहेत. तर आता 1 जानेवारी ते 15 जानेवारी मध्ये 4 दिवस का मायनस झाले, तर हे आपण चेक करणार आहोत की 4 दिवस का मायनस झाले. ही 3rd नंबरची केस आहे. तर 3rd नंबरच्या केसमध्ये आपण बघणार आहोत की 1 जानेवारी ते 15 जानेवारी 4 दिवस का मायनस झाले. तर तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये सॅटर्डे 1 आलेला आहे, संडे 2, हे 2 दिवस झालेले आहेत. यानंतर हे 2 दिवस इथे झालेले आहेत आणि 1 दिवस सांगितलेल्या पद्धतीने 1 दिवस, तर इथे 4 दिवस मायनस झालेले आहेत आपले. तर 1 जानेवारी ते 15 जानेवारी, 1 जानेवारी 2, तर इथे सॅटर्डे आणि संडे 2 आलेले आहेत. यानंतर परत सॅटर्डे आणि संडे 2 वेळेस, म्हणजे 2 आणि 2 4 दिवस इथे आपले टोटल मायनस झालेत. यामुळे उत्तर आपल्याला आलेलं आहे 11. तर हाच फॉर्म्युला आपण ड्रॅग जर खाली केला तर आपल्याला उत्तर मिळून जातील. त्यामध्ये आपण हॉलिडे मायनस केलेले नाही, पण तसे इन बिटवीन डेट कोणती जरी डेट असेल तर त्यामध्ये सॅटर्डे आणि संडे मायनस होतील. आणि हॉलिडेज असतील तर त्याला आपल्याला कॉमा देऊन परत हे फंक्शन जे आपण यूज केलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही. क्लिक केलं आणि असं थोडंसं मोठं केलं तर तुम्हाला दिसेल. तर इथे नेटवर्क डेज S7 B7 S6 ते H19 जे आपण रेंज घेतलेले आहे तिथे आपलं उत्तर 257 आलेलं आहे. यानंतर आपण बॅक जायचं आहे. बॅक नंतर आपला कोणता फंक्शन आपल्या आतुरतेने वाट पाहत आहे हे पाहणार आहोत. तर इथे नेटवर्क डेज INTL हे फंक्शन आहे. नेटवर्क डेज INTL म्हणजे इंटरनॅशनल जे INTL आहे त्या पद्धतीने. थोडक्यात जर इंडियामध्ये सॅटर्डे संडेला सुट्टी असेल तर इंटरनॅशनलच्या कुठल्या देशामध्ये जर वेगवेगळ्या काही सुट्ट्या असतील तर ते त्यामध्ये कन्सिडर करता येते आपल्याला. तर इथे आपण पाहू शकता इथे जर आमच्या इथे फक्त जर समजा रविवारी सुट्टी असेल आणि शनिवारी जरी आम्ही काम करत असेल तर इथे सिंगल पद्धतीने फंक्शन दिलेलं आहे. तर इथे आपण हे फंक्शन कट करूया. कट करून एंटर करूया. इज इक्वल टू फंक्शन इज इक्वल टू नेटवर्क डेज टाइप करायचं आहे आणि या इथे रिटर्न द नंबर ऑफ होल वर्क डेज बिटवीन 2 डेट्स विच कस्टमर वीकेंड पॅरामीटर्स. याच्यामध्ये असं सांगत आहे की जर ज्या पद्धतीने आपला वीकेंड असेल त्या पद्धतीने आपण जर घेतलं तर आपल्याला उत्तर मिळू शकतं. जर कोणाचा सोमवार मंगळवार असेल, कोणाचा मंगळवार बुधवार असेल, कोणाचा फक्त बुधवारच असेल, कोणाचा गुरुवारच असेल, हे फंक्शन आपल्याला आता इन ब्रॅकेट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. स्टार्ट डेट जानेवारी, एंड डेट आपण घेतलेले आहे वीकेंड
आपला विकेंड इथे आपल्याला काय घ्यायचं आहे ते पाहायचं की इथे विकेंड सॅटर्डे संडे घ्यायचं आहे, संडे मंडे घ्यायचं आहे, मंडे ट्यूसडे, फ्रायडे सॅटर्डे. तर अशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो. इथे 5 नंबर आलेले आहे. आणि यानंतर हॉलिडेज जर असतील त्यामधून देखील मायनस करायचे असतील तर आपण ह्या पद्धतीने हॉलिडेज येथे मायनस करू शकतो आणि हॉलिडेज देखील मायनस केलेले आहे. तर इथे आता आपलं उत्तर 257 हे आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्हॅल्यू सर्व चेंज आपल्या झालेल्या आहे. तर अशा पद्धतीने नेटवर्क डेज INTL या फंक्शनचा उपयोग करून आपण जर आपला विकेंड वेगळा असेल तर ते देखील आपण या फंक्शनच्या माध्यमातून आपण डिफरन्स काढू शकतो. यानंतर आपण बॅकला जायचं आहे. परत एकदा बॅक. यानंतर आपलं नेक्स्ट फंक्शन जे आहे जे आपल्या सिरियल नंबरमध्ये 14 नंबरला आहे नाव. त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. नाववरती आपण क्लिक केलेलं आहे आणि नावच्या शीटवरती आपण विदिन सेकंड मध्ये पोहोचलेलो आहोत. आता नाव फंक्शन म्हणजे काय, तर येथे आपण इज इक्वल टू NOW नाव टाकल्यानंतर इथं नाव नाही टाकायचं. नाव टाकल्यानंतर रिटर्न द करंट डेट अँड टाइम फॉर्मॅटेड ॲज अ डेट अँड टाइम. तर आपल्याला करंट डेट आणि करंट टाइम जर मिळायचा असेल तर आपल्याला नाव फंक्शनचा उपयोग करून येथे मिळतो येतो. आता लास्ट टाइमला म्हणजे यापूर्वीच्या आपण शीटमध्ये बघितलं होतं कंट्रोल शिफ्ट कोलन दाबल्यानंतर आपल्याला परफेक्ट टाइम त्याच वेळेत आपल्याला भेटत आहे. त्याच पद्धतीनं आपण जर नाव फंक्शनचा उपयोग केला पाहू शकतो लगेच चेंजेस होत आहेत. एखाद्या एंट्री केलं क्लिक केला तर इज इक्वल टू नाव क्लिक केलं आणि इंटर मारलं लगेच 10 एप्रिल 2021 4:37 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आणि टुडे फंक्शनचा जर वापर केला तर आपण टुडे आपण डिलीट करूया. टुडे फंक्शन आपल्याला डेटच मिळते इज इक्वल टू टुडे कंस पूर्ण एंटर केल्यानंतर लगेच आपल्याला 10 एप्रिल 2021 आले, पण त्यामध्ये फक्त डेटच मिळालेला आहे. परंतु नाव फंक्शनचा वापर केल्यानंतर आपल्याला डेट टाइम ह्या सर्व गोष्टी आपल्याला विदिन सेकंड मध्ये मिळतात. यानंतर आपण बॅक जायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बॅक जाण्यासाठी आपण हायपरलिंक दिलेली नाही. इथे आपण कशी द्यायची ती आपण शिकूया. बॅक इथे क्लिक केलेलं आहे, तिथे ऑलरेडी आलेलीच आहे लिंक. त्यावरती क्लिक करून आपण जर ते क्लिक होत नाही शक्यतो एरर आलेला आहे तर यावरती एक्सेप्ट करून आपण बॅकला जाणार आहोत. या पद्धतीने बॅकला गेलेलो आहोत. यानंतर आपण सेकंड यावरती क्लिक करणार. टायमिंग मधलं सेकंड जर आपल्याला उत्तरात हवा असेल, रिझल्ट आपल्याला हवा असेल तर त्यासाठी आपण सेकंड या फंक्शनचा उपयोग करतो. रिटर्न द सेकंड नंबर फ्रॉम 0 to 59. तर सेकंड आणि आपली जो टाइम असेल टाइम आपण घ्यायचा आहे. आपली व्हॅल्यू A8 आहे. क्लिक केलेला आहे. 12 सेकंद हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते विदिन सेकंड मध्ये. यानंतर आपण परत बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपण नेक्स्ट आलेला आहोत टाइम वरती. 16 नंबरला फंक्शन आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. यानंतर यामध्ये जरी आपल्याला कोणता प्रॉब्लेम्स किंवा आपली काय आयडिया असेल तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. टाइमवरती आपण जाणार आहोत. टाइमवरती क्लिक केल्यानंतर आपण टाइमच्या शीटमध्ये आलेला आहोत. टाइमची शीट इथे ओपन झालेली आहे. ज्या पद्धतीने आपण डेट काढलेली होती स्टार्टिंगला त्याच पद्धतीने आपल्याला टाइम देखील कंबाईन करायचा आहे. कशा पद्धतीने करायचं आहे तर इथे पाहू शकता इज इक्वल टू टाइम कन्वर्ट हॉर मिनिट्स अँड सेकंड्स गिवन ॲज द नंबर टू एक्सेल सिरियल नंबर फॉर्मॅटेड विथ इन अ टाइम फॉर्मॅट. टाइममध्ये आपण आलेलो आहोत. हॉरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मिनिटला क्लिक करायचं आहे. कॉमा सेकंड त्यानंतर कंस पूर्ण करायचं आहे. इंटर ते आपल्याला रिझल्ट जो आहे 00 मिळालेला आहे.
तर याला आपण राईट क्लिक करून पाहूया की आपलं उत्तर काय येतं ते. फॉर्मॅट सेलमध्ये जाऊन आपण त्याची व्हॅल्यू जी मिळालेली आहे टाईममध्ये जायचं आहे. टाईममध्ये गेल्यानंतर आपला जो काही फॉर्मॅट असेल फॉर्मॅट आपण सेट करायचा आहे. इथे आपण सिलेक्ट करून पाहूया. तर हे उत्तर आपल्याला 00 मध्ये मिळालेलं आहे. तर इथे पाहू शकता 8:45:59 उत्तर मिळालेलं आहे. 8 तास 8 वाजून 45 मिनिट 59 सेकंद. इथे 8:18 म्हणजे 6 वाजून 30 मिनिट 25 सेकंद आणि 23 म्हणजेच रात्रीचे 12 वाजायला 1 सेकंद कमी आहे. त्यानंतर HMMM यामध्ये आपल्याला घ्यायचं असेल फॉर्मॅट. आपण सेम पद्धतीने टाईममध्ये क्लिक करून हॉर आणि मिनिट आणि कॉमा सेकंड सिलेक्ट करायचं आहे. AM/PM मध्ये ते आपले उत्तर मिळालेलं आहे. हे देखील आपण फॉर्मॅट जर चेंज केला असता तर ते उत्तर सेमच पद्धतीने आपल्याला मिळालेलं असतं. तर तुम्ही पाहू शकता 0 उत्तर हे 12 AM साठी आहे आणि 24 जे उत्तर येते आपण याला न्यूमेरिकल नंबर्स फॉर्मॅट मध्ये एक वेळेस करून पाहूया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल व्हॅल्यूज काय आहेत ते. करूया. पाहू शकता 0.0000 हे जे आहे ते 12 साठी आहे. 0.999 म्हणजे ज्यावेळेस एक कंप्लीट होईल त्यावेळेस करेक्ट 12 PM ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस 12 AM होणार आणि 12 AM झाल्यानंतर 0 उत्तर येणार. तर अशा पद्धतीने टाइम व्हॅल्यू देखील काढता येतात. यानंतर सेकंद वगैरे काढायचं असेल तर इज इक्वल टू टाइम और मिनिट आणि सेकंड कंस पूर्ण इंटर थोडंसं मोठं करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे व्हॅल्यू देखील तास मिनिट आणि सेकंदामध्ये सुद्धा आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला टाइमचा लक्षातच आला असेल. तर आपण आता बॅक करणार आहोत. बॅकला गेलेलो आहोत. बॅकला आल्यानंतर आपली वाट अतुरतेने पाहता येते टाइम व्हॅल्यू आहे यावर आपण क्लिक केलेलं आहे. आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने जर 12 वाजले असतील तर 00 उत्तर येणार. दुपारचे 12 असतील तर 0.5 हे उत्तर त्याचं असणार आणि 0.999 ज्यावेळेस येणार आणि 1 होणार त्यावेळेस परत 0 होणार म्हणजेच 12 AM. त्याच पद्धतीने व्हॅल्यू इथे आपल्याला मिळतील. या व्हॅल्यूज आपण ऑलरेडी काढलेल्या आहेत. तर इज इक्वल टू टाइम व्हॅल्यू कन्वर्ट्स अ टेक्स्ट टाइम टू अन एक्सेल सिरीज नंबर फॉर अ टाइम नंबर 0. यामध्ये ते जे सांगितलेलं आहे तेच डिटेल इथे दिलेले आहेत. तर टाइमला आपण इन ब्रॅकेट टाइम व्हॅल्यू सिलेक्शन करायचं आहे आणि इंटर. इथे 0 उत्तर मिळालेलं आहे 0.50. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे आणि ते उत्तर हे आपल्या टेक्स्ट फॉर्मॅट यावरती क्लिक केल्यानंतर इथे लक्षात येतं की तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. यानंतर आपण आता केस नंबर 3 पाहणार आहोत. की केस नंबर 3 काय आहे की आपली व्हॅल्यू जर टाइम फॉर्मॅटमध्ये असेल तर आपल्याला इथे एरर येत आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला प्रॉपर मिळत नाही. यानंतर 2 नंबरची केस आपल्याला प्रॉपर की आता 12:30:50 झालेले आहे. तर येथे आपल्याला मॅन्युअली म्हणजे आपल्याला जर अशा पद्धतीने डेटा आला असेल आणि पर्टिक्युलरली व्हॅल्यू पाहिजे असेल तर ते मॅन्युअली इन ब्रॅकेट आपल्याला टाईप करावं लागतं. तर ते आपण इथे टाईप केलेलं आहे. अशा पद्धतीने टाईप केलं आणि त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते हे तुम्ही बघा सेम. तर 0.5111 हे उत्तर मिळालेलं आहे. परंतु हे जे उत्तर आहे हे प्रॉपर आहे का तर प्रॉपर नाही. आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली प्रॉपर नाही कारण ही जी व्हॅल्यू आहे ते PM ची आपल्याला दाखवत आहे. तर त्यासाठी परत आपल्याला इथे जे इथे फंक्शन मध्ये मी टाईप केलेलं आहे त्याच पद्धतीनं
जर आपण टाईप केलं डबल कोटेड मध्ये टेक्स्ट असेल आपल्याला आणि ते टेक्स्ट आपण नॉर्मली अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. जर आपल्या टाइम फॉर्मॅट मध्ये असेल डेटा तर त्यावेळेस या पद्धतीने आपल्याला कार्य करायचं, अदरवाईज काय आवश्यकता नाही. आता मी येथे फक्त AM किंवा PM टाकतो, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की काय प्रॉब्लेम होतो की AM PM नाही टाकला तर ह्याची आता ॲक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही पाहिली तर 0.0214 आहे आणि जी आपल्याला पूर्वी मिळाली होती विदाउट PM AM टाकता तर 0.52118 ही जी मिळाली होती हे PM ची होती. तर ते आपण इथे जर PM केलं तर आपल्याला हे लक्षात येईल. तर इथे 0.5214 हे उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे. ते आपण PM दिल्यानंतर करेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. कंट्रोल Z करूया आणि यानंतर आता आपण बॅकला जाऊया. तर आता आपण केस 5 पाहिलेले आहे. बॅकला गेल्यानंतर येथे टुडे हे फंक्शन आहे. टुडे वरती क्लिक करायचं आहे. टुडे वरती क्लिक केल्यानंतर आत्ताच दाखवलेल्या पद्धतीने टुडे फंक्शनचा उपयोग टुडे क्लिक केल्यानंतर रिटर्न द करंट डेट फॉर्मॅट ॲज डेट येतो. तर इथे फंक्शन जर वापरलं इज इक्वल टू टुडे आणि कंस पूर्ण केला तर इथे आपल्याला आजची डेट इथे मिळून जाईल. तर इथे आपल्याला 4/10/2021 या परिस्थितीत आपल्याला डेट ओळखणं खूपच त्रासदायक ठरतं, जे मला देखील ठरतं. तर त्यासाठी डेटवर जायचं आहे. फॉर्मॅट परत एकदा चेंज इथे आपण केलेलं आहे 14 मार्च 2012 ज्यामध्ये पूर्ण प्रॉपर पद्धतीने दिसत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की दोन डेट मध्ये डिफरन्स काढायचा असेल तर कशा प्रकारे काढतो आपण. तर हे टुडे फंक्शनचा उपयोग हे एक्झाम्पल घेण्यामागचं कारण असं आहे की आपण जर आपल्याकडे पूर्वीची डेट असेल आणि त्या डेट मधील आणि आजच्या डेट मधील काय फरक आहे काढायचा असेल आपल्याला तर ते आपण अशा पद्धतीने काढू शकतो. इज इक्वल टू समजा स्टार्ट डेट मायनस हे अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर इथे आपले -99 उत्तर हे आलेलं आहे कारण आपण इथे स्टार्ट डेट पहिल्यांदा घेतलेली आहे त्यामुळे मायनस उत्तर आलेलं आहे. तर याला इंटू -1 करून सुद्धा आन्सर मिळू शकतो, परंतु हे व्हॅल्यू आपली चुकत आहे. तर त्याला ब्रॅकेट क्लोज करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला आन्सर घेताना आपल्याला टुडे मायनस स्टार्ट डेट तर आपलं प्लस उत्तर मिळेल. आणि जर आपण स्टार्ट डेट मायनस टुडे केलं तर आपल्याला निगेटिव्ह साईन मधील उत्तर मिळेल. तर ह्याच पद्धतीने आता आपण डायरेक्ट फंक्शनचा देखील वापर करून काढू शकतो. कसं काढणार ते आपण पाहूया. यामध्ये टुडे फंक्शन आधी घ्यायचं आहे. टुडे कंस पूर्ण मायनस स्टार्ट डेट इंटर. इथे आपल्याला डेट मध्ये उत्तर मिळालेलं आहे. तर राईट क्लिक करून परत फॉर्मॅट वरती क्लिक जर आपण केलं आणि नंबर्स मध्ये गेलो आणि डेसिमल दोन कमी जर आपण केले तर आपलं उत्तर 99 आपल्याला मिळेल. हे 99 उत्तर मिळालेलं आहे. तर इथे आता आपण टुडे फंक्शनचा उपयोग केलेला आहे. तर टुडे फंक्शनचा उपयोग करून आपण जे आजची जी तारीख असेल जी कम्प्युटरला सेट असेल तारीख इथे आपल्याला मिळते. यानंतर आपण बॅक वरती क्लिक करणार आहोत आणि परत एकदा आतुरतेने आपलं जे फंक्शन वाट पाहत आहे ते आहे वीक डे. यावरती 19 नंबरचं फंक्शन. व्हिडिओ खूपच मोठा होत आहे परंतु फंक्शन जास्त आहेत. आपण फंक्शन जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे डेट अँड टाइम मध्ये. तर आता 19 नंबर यावा जो सिरियल नंबर आपला आहे त्यावरती आपण क्लिक करणार वीक डे. जाऊन पाहूया आपल्यासाठी काय वाट पाहत आहे. तर वीक डे आहे आणि वीक डे मधील सिंपल असं त्या आठवड्यामधील किती नंबरचा दिवस. आता आपण शिकणार आहोत वीक डे हे फंक्शन. तर वीक डे या फंक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर आठवड्यामधील जो डेट आहे त्या आठवड्यामधील त्याचा वीक डे किती नंबरचा येत आहे हे यामध्ये आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पाहण्यासाठी यामध्ये बाय डिफॉल्ट
संडे पासून 1 काउंट केलं जातं आणि सॅटर्डेला 7 नंबर काउंट केले जातात. तर ते कसं ते आपण पाहूया. इज इक्वल टू वीक डे. जर आपण सिलेक्शन केलं, जेटला आपलं सिलेक्शन केलं, आपली A6 मध्ये आपली व्हॅल्यू आहे, त्यामुळे A6 आपण सिलेक्ट केलेलं आहे. तर 1 नंबरला जे आहे ते नंबर यामध्ये संडे हे 1 नंबर आणि तो 7 नंबर हे सॅटर्डेला दिलेला आहे. आणि आपण मंडे ते संडे या पद्धतीने वीक पकडतो. त्याच पद्धतीने आपण इथे संडेला फर्स्ट केलेलं आहे, त्यामुळे आपण हे कंस पूर्ण करून रिटर्न टाईप 1 जर किंवा बाय डिफॉल्ट आपण रिटर्न टाईप घेतलाच नाही तर 6 उत्तर आपल्याला बाय डिफॉल्ट मिळणार आहे. आणि 1 जानेवारी 2021 ही तारीख शुक्रवारी होती का हे आपण क्रॉस चेक करूया. तर हे 1 जानेवारी 2021 ही तारीख आपली शुक्रवारी आलेला होता, 1 जानेवारी. तर त्यानंतर हे बाय डिफॉल्ट आहे. जर आपल्याला चेंज करायचं आहे असेल तर आपण बाय डिफॉल्ट येथे चेंज करू शकतो. ते आपण सेकंड नंबरच्या उदाहरणामध्ये किंवा येथेच आपण चेंज करून घेऊ शकतो. मंडेला आपल्याला जर 1 पकडायचं असेल तर आपण 2 टाईप केल्यानंतर इथे आपल्याला आन्सर 5 हे उत्तर मिळेल. ज्या पद्धतीने व्यक्त ठरवलं जातं त्या पद्धतीने आपण इथे कॅल्क्युलेशन घेऊ शकतो. कंट्रोल जेड करूया आणि बाय डिफॉल्टलाच आपण ड्रॅग करूया. त्यानंतर आपण बॅक जाणार आहोत आणि बॅक गेल्यानंतर पुन्हा एकदा वीक नम हे 20 नंबरचं फंक्शन आहे. तर हा व्हिडिओ खूपच मोठा होत आहे, परंतु फंक्शन देखील भरपूर आहेत. तर संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. तर यानंतर आपण 20 नंबरचं फंक्शन वीक नम यावर आपण क्लिक करणार आहोत. वीक नम नंतर क्लिक केल्यानंतर आत्ताच आपण ISO बद्दल थोडीशीच माहिती घेतली. तर लॉंग फॉर्म आपण माहिती करून घेतलेला आहे. आणि इथे जर आपण शीट पाहिल्या तर इथे ISO वीक नम आपण शिकलो होतो, ज्यामध्ये मंडे पासून जी सुरुवात होते आठवड्याची, मंडे ते संडे, त्या पद्धतीनं ISOने जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन यांनी जे ISOने स्टँडर्ड करून ठरवून दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण हे फंक्शन पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने वर्क करतात हे आपण पाहणार आहोत. वीक डे झालेला आहे आपला. वीक नेमवरती आपण आलेलो आहोत. तर इथे ISOचं तुम्ही पाहिलेलं आहे, ISO वीक नम. ऑलरेडी आपण हे फंक्शन कसं वापरायचं हे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये 1 जानेवारी 53 नंबरचा आठवडा असा आपला दर्शवत आहे, कारण शुक्रवारी 1 जानेवारी आली होती, म्हणजे आठवड्याच्या शेवटीच जे आली होती, त्यामध्ये 53 नंबर काउंटिंग झालेले आहे. आणि त्यामुळे आता आपण वीक नम येथे आपण केलेलं आहे. म्हणजे परफेक्शन ISOचं जे वीक नम आहे ते 100% म्हणजे बरोबर ज्या पद्धतीने त्यांनी ठरवून दिलेले त्या पद्धतीने ते आन्सर आलेलं आहे. परंतु फक्त वीक नमच आपल्याला घ्यायचं असते की 1 तारखेपासून जर काउंट हवा असेल त्या पद्धतीने आपण येथे घेणार आहोत की किती आठवडे आपले आलेले आहेत, की आलेले स्टार्टिंग 1-7 काउंट करणार, म्हणजे 1 ते 7 1 वीक अशा पद्धतीने काउंट होणार. त्यासाठी हे फंक्शन आहे इज इक्वल टू वीक नम. येथे सिरियल नंबर कॉमा बाय डिफॉल्ट जर असेल संडेला इथे आपण बाय डिफॉल्ट जर ठेवलं तर इथे 1 उत्तर येऊन जाईल इथे आपल्याला. आणि इथे जर आपण रिटर्न टाईप मध्ये जर आपण वीकची सुरुवात जी काय द्यायची असेल, संडे, मंडे, ट्यूसडे काय द्यायचं असेल इथे आपण देऊ शकतो. संडे दिलेलं आहे इथे आपल्याला इथे 52 उत्तर मिळाले. आणि हेच आपण जर मंडेला दिले, मंडेमध्ये 2 नंबर सिलेक्शन जर आपण केलं इंचर, इथे देखील आपल्याला उत्तर तेच मिळत आहे. थोडंसं चेंज 2 मंडे थोडंसं चेंज जर करून पाहिलं आपण, शुक्रवार दिलं तर इथे उत्तर मिळत आहे. तर इथे बरेचसे चेंजेस होत आहेत. तर यामध्ये वीक नंबर काढण्यासाठी आपल्याला याचा बेनिफिट होतो. त्यानंतर आपण बॅक जाणार आहोत. बॅक गेल्यानंतर बॅक आल्यानंतर आपल्याला वर्क डे आपण पाहू शकतो की वर्क डे हे फंक्शन आहे ज्यामध्ये आपल्याला
7 दिवसामध्ये ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे, तर आपली वर्क कंप्लिटेशन डे किंवा वर्क डे आपल्या किती तारीख शेवट आपले असणार आहेत हे इथं आपण पाहणार आहोत. तर येथे 1 जानेवारीला आपल्याला एक टास्क दिलेला आहे, ज्यामध्ये आपण 7 दिवसामध्ये ते कंप्लीट करू असं आपण सांगितलेलं, ज्यामध्ये आपण वर्क डे पकडलेलं नाही. तर त्यासाठी आपल्याला फंक्शन जर आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं 1 जानेवारी प्लस 7, तर हे आपलं 8 जानेवारीपर्यंत कंप्लीट झालं पाहिजे. परंतु आपल्याला सॅटर्डे संडे जर आपली सुट्टी असेल तर त्यावेळेस आपण ते काम कसं कंप्लीट करणार, त्यावेळेस आपले कॅल्क्युलेशन जे आहे ते चुकू शकतं. तर त्यासाठी वर्क डे हे फंक्शन यूज करायचं आहे. वर्क डे त्यामध्ये आपली जी रेंज आहे स्टार्ट डेट B6 डेज, स्टार्ट डेट जी आहे आपली A6 आहे, इथे B6 हे आपण हॉलिडेज कडे नंतर जाऊया, हे आपण इंटर केलेलं आहे. तर आपली एंड डेट जी आहे ती 12 जानेवारी 2021 आलेली. त्याच पद्धतीनं कारण यामध्ये सॅटर्डे आणि संडे आपले पकडले गेलेले आहेत. तर काय असतील ते यानंतर आपण तरी आपण पाहूया. यामध्ये सॅटर्डे आणि संडे जानेवारी महिन्यामध्ये किती आले होते 1 तारीख ते 7 दिवसाच्या मध्ये. तर इथे आपण 1 तारखेला सुरुवात केलेली आहे जानेवारी. तर इथे सॅटर्डे आणि संडे म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 आणि 12 तारीख म्हणजे 1 तारीख, ज्यावेळेस तारीख आपली स्टार्ट डेट असते ते काउंट केला जात नाही एक्सेल मध्ये, त्यामुळे आपली 12 तारीख आलेली आहे आणि एकदम परफेक्ट उत्तर आले. तर विथ हॉलिडेज याच तारखेमध्ये जर एखादा हॉलिडे आपल्याकडे आला तर त्याची एंड डेट वर्क डे च्या माध्यमातून आपल्याला काढता येते. ते कशा पद्धतीने आपण पाहूया. वर्क डे स्टार्ट डेट आपल्या नेहमीप्रमाणे स्टार्ट डेट, त्यानंतर डेज 7 दिवसानंतर 7 दिवसाचं टार्गेट आहे, हॉलिडेज आता आहे ते आपण अशाच पद्धतीने सिलेक्शन करू शकतो. आता फक्त आपण फॉर्म्युला ड्रॅग करणार असल्या कारणाने आपल्याला इथे डॉलर द्यायचं आहे आणि डॉलर देण्यासाठी F4 क्लिक केल्यानंतर इथे डॉलर येते. आपण क्लिक केलेलं आहे. आपल्याला फॉर्मॅट हे काय मिळालेलं आहे तर ती व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला डेटची, ज्या पद्धतीने सांगितलं होतं की 1/1900 ला 1 कॅल्क्युलेट होतं एक्सेल, त्याच पद्धतीने 44,209 म्हणजे 1 जानेवारी 2021 ही तारीख येते. त्यासाठी राईट क्लिक फॉर्मॅट सेल आणि डेट मध्ये आपण गेलेलो आहोत आणि नेहमीच आपण जे सिलेक्शन करतो ते करूया. 14 मार्च 2012 सिलेक्शन केलेलं आहे. येथे उत्तर आपलं 13 जानेवारी 2021 आलेलं आहे. या येथे आपल्याला सॅटर्डे आणि संडे मायनस करून उत्तर मिळालेलं होतं आणि येथे आपल्याला एक हॉलिडे 11 जानेवारी 2021 ला एक हॉलिडे आपला मिळालेला आहे. तर ते देखील मायनस होऊन आपली प्लस डेट, आपली डेट एंड 13 जानेवारी 2021 ही आलेली आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की वर्क डेच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने आपली एंड डेट काढलेली आहे आणि वर्क डे जे आहे जी इक्वल टाकल्यानंतर रिटर्न द सिरियल नंबर ऑफ द डेट बिफोर और आफ्टर स्पेसिफाइड नंबर ऑफ वर्क डेज. तर आपल्याला अगोदरच्या जरी तारखी काढायच्या असतील तर यापूर्वीची तारीख किती होती तर इथे आपण अशा पद्धतीने -7 करून देखील आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे प्लस किंवा मायनस दोन्ही देखील व्हॅल्यू आपण इथे काढू शकतो. त्याच पद्धतीने आपण आता कंट्रोल छेड करणार आहोत. यानंतर आपण बॅक परत आपलं आता फंक्शन क्विज फंक्शन आपले कव्हर झालेले आहेत. आता फक्त 2 आणि 3च फंक्शन आपल्याला राहिलेले आहेत. तर वर्क डे इंटरनॅशनल हे पाहणार आहोत आपण वर्क डे नॉर्मली पाहिलेलंच आहे. त्यामध्ये फक्त इंटरनॅशनल म्हणजे सांगण्याचं आपल्या इथे जर सॅटर्डे संडे असतील आणि त्या ठिकाणी जर बुधवार गुरुवार असेल त्या पद्धतीने आपलं सिलेक्शन करता येतं आणि त्या पद्धतीनेच आपलं जी एंड डेट आहे ते आपल्याला आन्सर मिळत येतं. त्यासाठी वर्क डे स्टार्ट डेट
1 जानेवारी 2021 डेज 7 दिवस, त्यामध्ये मायनस, तर आपली B6 ही व्हॅल्यू आहे, कंस पूर्ण आपण केलेला आहे आणि इंटर 12 जानेवारी उत्तर मिळालं होतं. डबल क्लिक, उत्तर आपल्याला इथे आलेलं आहे वर्क डे. त्याच फंक्शनला फक्त आपण चेंज .intl केलेलं आहे. तर या फंक्शनमध्ये पाहू शकता की आता इथे डेज आपण केलेत. यानंतर वीकेंड कोणकोणते आहेत हे इंटरनॅशनल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करत असाल एखाद्या देशामध्ये, तर तरी जर वीकेंड मंडे ट्यूसडे असेल तर तो सिलेक्शन करायचा आहे आणि इंटर. इथे पाहू शकता आता तारीख आपली चेंज झालेली आहे, 10 जानेवारी 2021 आपल्या आलेले आहे. कारण की जे आपण जे 3 केलेलं आहे वीकेंड, 3 कोणता आहे, 3 मध्ये मंडे आणि ट्यूसडे हे वीकेंड आहे. त्यानुसार आपल्याला 10 जानेवारी 2021 ही एंड डेट मिळालेली आहे. आता विथ हॉलिडे सेम पद्धत जी आपण वर्क डेला वापरली होती, इज इक्वल टू वर्क डे .intl. यामध्ये रिटर्न द सिरियल नंबर ऑफ द डेट बिफोर or after a specified number of work days with custom weekend parameters. कस्टमरच्या पद्धतीने, कस्टम पद्धतीने, म्हणजे आपल्याला जे हवं आहे त्या पद्धतीने देऊन आपण वीकेंड करू शकतो. तर माझ्या एखाद्या शॉपमध्ये, मोबाईलच्या शॉपमध्ये जर माझा वीकेंड बुधवारी असेल किंवा मंगळवारी असेल, अशा पद्धतीने काय असेल तर त्या पद्धतीने मी कॅल्क्युलेशन काढू शकतो. मी डायरेक्टली माझ्या दुकानाचा एवढा सेल झालेला आहे डिवायडेड बाय 30 दिवस करून चालणार नाही, तर ते वीकेंड सुद्धा आपल्याला मायनस करून मग डिवायडेशन करावे लागेल. आणि ॲक्च्युअलमध्ये आपले वीकेंड किती होते हे चेक करण्यासाठी आपल्याला वर्क डे या फंक्शनचा आणि वर्क डे इंटरनॅशनल म्हणजेच INTL या फंक्शनचा उपयोग होतो. तर त्यासाठी परत मी म्हणतो की ज्याचा असतो डाटा प्रॉपर तोच कंपनीचा असतो प्रॉपर, तर आपल्याला त्यासाठी वर्क डे या फंक्शनचा उपयोग होतो. तर इन ब्रॅकेट म्हणजे कंसामध्ये स्टार्ट डेट द्यायची आहे. स्टार्ट डेट आपण दिलेलं आहे. स्टार्ट डेट आपली 1 जानेवारी 2021 कॉमा सेम पद्धतीने डेज 7 दिवसानंतर आपली तारीख किती आहे. यानंतर आपला वीकेंड, आपण वीकेंड घेऊया. मंडे टू ट्यूसडे घेतलेला आहे. आणि हॉलिडेज, यामध्ये आपली सुट्टी सुद्धा होती, कारण हॉलिडेज असल्यामुळे ती देखील 2 दिवस येथे मायनस होणार आहे. हे देखील आपल्याला डाटा अनालिसिस करत असताना ह्या फंक्शनचा उपयोग करणे खूप गरजेचं असतं. आपण अनालिसिस वर्षभराचा करत असेल आणि त्या मोमेंटला आपण 365 दिवस डिवायडेशन करत असेल, त्यामध्ये सुट्ट्या नाही काही नाही मायनस करत असेल, तर आपला डेटा पूर्णपणे चुकणार आहे. आपल्या डेटामध्ये प्रॉपर 100% ॲक्युरसी येणार नाही. तर त्यासाठी जे आजचे फंक्शन आपण घेतलेले आहेत डेट टाइम वगैरे, हे खूप इम्पॉर्टंट आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. तर प्रत्येक फंक्शनचा वापर करण्यास शिका. जर व्हिडिओ समजला नसेल तर रिपीट करून परत पहा, जेणेकरून व्हिडिओ पाहून उपयोग नाही तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. तर इंटर करूया आपण. तर इथे डॉलर दिलेले आहे आपण, कारण आपण फॉर्म्युला खाली ड्रॅग करणार आहोत. हा फॉर्म्युला आपण ड्रॅग केलेला आहे. 2 वर्षाचा आपल्याला जर अनालिसिस करायचं असेल तर वीकेंड काढण्यासाठी किंवा हॉलिडेज काढण्यासाठी आपल्याला ह्या फंक्शनचा उपयोग होऊ शकतो आणि हाच उपयोग करावा लागेल आपल्याला, जेणेकरून आपला डेटा ॲक्युरसी येईल. तर यामध्ये आपण आपल्याला डेट घ्यायची, त्यासाठी डेटवरती क्लिक केलेलं आहे आणि आपण आपल्या फॉर्मॅटला सिलेक्शन करत आहोत. आणि या फॉर्मॅटला आपण सिलेक्शन केलेलं आहे. तर इथे आता आपलं आलेलं आहे आणि यानंतर आपण इंटर क्लिक केलेलं आहे. केल्यानंतर आपल्याला 10 जानेवारी 2021 फॉर्मॅट चेंज केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे. इथे पाहू शकता आपण जे वीकेंड घेतला होता त्यामध्ये 23 जानेवारी 2021 उत्तर आणि 2 दिवस आपले मायनस झालेले आहे. तर या पद्धतीने आपण वर्क डे INTL या फंक्शनचा उपयोग करून आपण प्रॉपर असे आपले डेट किंवा एंड डेट मिळवू शकतो किंवा डेटा अनालिसिस करू शकतो. किंवा डिवायडेशन जर करायचं असेल या वर्षामध्ये ॲक्च्युअल वर्किंग डेट किती होते आपले आणि ॲक्च्युअली आपल्याला पर डे किती सेल झाला किंवा परचेस केले हे जर काढायचं या फंक्शनचा उपयोग होतो. यानंतर आपण बॅक या फंक्शनवरती क्लिक करणार आहोत आणि शेवटचे आपले 1 2 3 फंक्शन राहिलेले तर ते स्किप न करता पहा. यानंतर इयर फंक्शन एकदम सोपं सरळ आणि साध्या पद्धतीने आहे. एखादी जर डेट आपली असेल आणि त्या डेटमध्ये फक्त आपल्याला इयर हे साईडला यायचं असेल, वर्ष इज इक्वल टू YEAR
इयर घ्यायचं आहे, इयर करून इयर वरती आपण असं सिलेक्शन करायचं आहे. बेसिक्स मध्ये इयर आहे, इंटर 1900 साल हे आपलं आलेलं आहे आणि हे 2000 आलेलं 2021 देखील इथे आपल्याला मिळालेलं आहे. बॅक इयर हे फंक्शन तुमच्या लक्षात आलेलंच असेल. कुठल्याही डेट मध्ये इयर काढायचं तर आपल्याला इयर फंक्शनच्या माध्यमातून आपल्याला वर्ष बाजूला काढता येतं. तर यानंतर आपलं सेकंड लास्ट फंक्शन इयर फ्रॅक्शन. हे फंक्शन खूपच इंटरेस्टिंग, मजेशीर आणि आहे. आपल्याला जर 2 वर्षांमधील जर फरक काढायचा असेल, आपल्या स्वतःच्या जन्मतारीखमधील फरक काढायचा असेल वर्षाचा, तर या फंक्शनचा उपयोग होतो. तर यामध्ये मी नॉर्मली 2 केसेस घेतलेले आहेत, ज्यामध्ये ही एक बर्थ डेट आहे 11 ऑक्टोबर 1987 आणि टुडे. यामध्ये जर आपण फरक काढायला गेलो तर इयर फ्रॅक्शनच्या माध्यमातून किती वर्ष झालेले आहेत इथे आपण काढू शकतो. इज इक्वल टू इयर. तर येथे काय सांगत आहे, रिटर्न द इयर फ्रॅक्शन रिप्रेझेंटिंग द नंबर ऑफ होल डेज बिटवीन स्टार्ट डेट अँड एंड डेट. तर स्टार्ट डेट टू एंड डेट मध्ये सर्व आपल्याला डिटेल्स डेज इयर्स काढायचे असतील तर आपल्याला विदिन सेकंड मध्ये इथे मिळत आहे. आणि स्टार्ट डेट आणि एंड डेट इथे दिलेले आहे. तर इथे आपण स्टार्ट डेट, आता इथे आपण स्टार्ट आणि टुडे घेतलेले आहेत. आपल्याला पर्टिक्युलर तेवढ्याच दिवसाचं काढायचं असेल तर ते डेट आपण तिथे टाकू शकतो, कॉमा एंड डेट. तर इथे आपण एंड डेट घेतलेले आहे. आपण बेसिस नंतर पाहूया, कंस पूर्ण करूया. कंस पूर्ण केल्यानंतर आपल्या 33.50 हे उत्तर आलेलं आहे. ह्या फॉर्म्युला आपण ड्रॅग करूया. ड्रॅग केल्यानंतर आपल्याला आलेलं आहे. इथे सेम आपण डेट घेतलेली आहे 2 नंबरची केस. आपल्याला ते 1 वर्ष झालेलं आहे हे लक्षात येते. आपण बेसिस पाहूया की 3 नंबरला एंड डेट बेसिस काय दाखवते. तर येथे बेसिस मध्ये आपण आल्यानंतर इथे बेसिस दिलेले आहेत, एंड डेट दिलेले आहे आपण. आणि बेसिस मध्ये येथे यूएस 30 दिवस जे सांगितलं की प्रत्येक महिन्यामध्ये काय काय ठिकाणी डेज 36 हे पकडले जातात. त्या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन हवा असेल त्या पद्धतीने आपण 360 डेज ॲक्च्युअल 365 या हिशोबाने आपल्याला काढायचं असेल तर आपण त्या पद्धतीने काढू शकतो. हे चारपैकी युरोपियन पद्धतीने वगैरे यूएस पद्धतीने हे जे काय काढायचं असेल तर काढू शकतो आपण. तर ॲक्च्युअल आपण 360 घेऊन पाहूया आपला आन्सर काय तिथे. आपण डिलीट करूया, इथे एंटर करूया. तर इथे आपलं फंक्शन शक्यतो चुकलेलं आहे. इज इक्वल टू इयर फ्रॅक्शन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर स्टार्ट डेट कॉमा एंड बेसिस आपण इथे 2 नंबर कंस पूर्ण करूया, इंटर. इथे आता आपल्याला 31.31 उत्तर आलेलं आहे, जे की आपलं 30.86 आलं होतं. तर आपण रिअल पद्धतीनेच जे काय असेल 2 डेट मधला फरक आहे त्याच पद्धतीने आपण काढतो. तर इथे आपण पाहिलं की बेसिस देऊन सुद्धा उत्तर आपल्या 30 डेज प्रत्येक महिन्यामध्ये 30 दिवस हे काउंट करणार आहे. तर अशा पद्धतीने आता आपला इयर फ्रॅक्शन हा देखील फंक्शन झालेला आहे. बॅक जाऊयात आपण. आणि शेवटचं फंक्शन जे आहे तो डेट डिफरन्स. 2 तारखेमध्ये जर फरक काढायचा असेल तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो हे इथे आता आपण पाहणार आहोत. तर इथे आपण पाहणार डेट डिफरन्स मधील फरक ह्या फंक्शन मधून डेट डिफ हे फंक्शन जर आपण इज इक्वल टू करून जे स्टार्टिंगला मी सांगितलं ते व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी डेट मध्ये 2च फंक्शन आहे, डेट आणि डेट व्हॅल्यू. तर डेट डिफ हे देखील म्हणजे जे आपल्याला फंक्शन दिसत नाही. तर डेट इफ हे टाईप केल्यानंतरच डेट डिफ आणि इन ब्रॅकेट केल्यानंतर हे फंक्शन आपल्याला ते दिसतं. तर हे फंक्शन आपण शिकणार आहोत की 2 डेट मधील फरक कसा काढायचा ते आपण शिकणार आहोत. तर आता समजून घेऊया की स्टुडंटची लिस्ट आहे माझ्याकडे, ज्यामध्ये देवश्री, नित्यश्री आणि श्री हे 3 स्टुडंट आहे माझ्याकडे जे आता एक्सेल शिकत आहेत. तर यांचे आपल्याला इयर, मंथ आणि डेज काढायचं असेल तर ते आजच्या डेटला किती असणार आहे हे आपण काढणार आहोत. तर इयर साठी Y
मंथ साठी YM आणि डेज साठी MD. तर यासाठी आपण डेट डिफरन्स हे फंक्शन यूज करणार आहोत. तर रिझल्ट आता आपण अशा पद्धतीने आपल्याला दिसतच नाही की काय करायचं, तर त्यासाठी मी इथे प्रॉपर लिहून ठेवलेलं आहे की आपल्याला स्टार्ट डेट पहिल्यांदा घ्यायची आहे, परत एंड डेट पहिल्यांदा घ्यायची आहे, दुसऱ्यांदा घ्यायची आहे आणि तिसऱ्यांदा आपल्याला इयर, मंथ का दिवस पाहिजे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण हे करणार आहोत. तर आता आपण डेट डिफरन्स हे फंक्शन आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की 25 नंबरचं जे फंक्शन आहे, जे आपल्याला ते फंक्शन दिसत नाही परंतु टाईप केल्यानंतर ते फंक्शन येतं. 2 तारखेमध्ये जर डिफरन्स आपल्याला काढायचा असेल तर या फंक्शनचा उपयोग आपल्याला होतो. तर इज इक्वल टू डेट डिफ असं टाईप करून इन ब्रॅकेट केल्यानंतर आपल्याला स्टार्ट डेट इथे लिहिलेल्या पद्धतीने स्टार्ट डेट, एंड डेट आपल्याला घ्यायचे. स्टार्ट डेट आपले 11 ऑक्टोबर 1987, एंड डेट घ्यायची आहे, एंड डेट आपण घेतलेलं आहे. आणि आपल्याला यातील वर्ष काढायचं असेल तर आपल्याला डबल कोटेड मध्ये Y द्यायचं आहे. Y दिल्यानंतर आपल्याला वर्ष मिळालेलं आहे 33. यानंतर आपल्याला डेट मंथ काढायचे आहे. डेट DIF डिफरन्स इन ब्रॅकेट स्टार्ट डेट मायनस म्हणजेच कॉमा, मायनस नाही द्यायचे, कॉमा द्यायचा आहे आपल्याला, कॉमा एंड डेट कॉमा. आता M करून पाहूया. M केल्यानंतर आपल्याला पूर्ण मंथ आपल्याला मिळाले. टोटल 401 महिने झालेले आहेत. जन्मल्यापासून 401 महिने झालेले आहेत, जे की मला आता समजत आहे. ही इज इक्वल टू यानंतर डेट डिफ कंसामध्ये स्टार्ट डेट कॉमा एंड डेट, यानंतर डे द्यायचं आहे. ते डबल कोटेड मध्ये डे करणार आहोत आपण. कंस पूर्ण इंटर. तर येथे 33 वर्ष आणि 12,234 दिवस येथे झालेले आहेत. हेच आपण आता टाइम फंक्शनच्या माध्यमातून जर आपण काढलं तर आपले मिनिट किती झालेले आहेत, सेकंद किती झाले हे देखील आपण काढू शकतो. पण ते आता घ्यायला नको, कारण हा आपला व्हिडिओ आधीच खूप मोठा झालेला आहे. नॉनस्टॉप आपण ही रेकॉर्डिंग करत आहोत, त्यामध्ये 5-10 मिनिटाचा ब्रेक देखील आहे. यानंतर आता आपल्याला जे मी सांगितलं की पर्टिक्युलर आपल्याला डेज वेगळे, महिने वेगळे आणि वर्ष वेगळे वेगळे पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, तर इथे पहिल्यांदा आपण टुडेची तारीख आपण काढूया. आज तारीख किती आहे, त्यासाठी टुडे हे फंक्शन वापरायचं आहे. कंस आहे असा पूर्ण करायचा आहे, त्यामध्ये कुठेही व्हॅल्यू द्यायची आवश्यकता नाही. इंटर. तर आजची आपल्याला तारीख मिळालेली आहे. त्याला फॉर्मॅट आपण चेंज करूया. फॉर्मॅट सेल आपण चेंज केलेलं आहे नेहमीच आपलं फॉर्मॅट. 14 मार्च 2012 आणि हे सिलेक्शन ड्रॅग करायचं आहे. ड्रॅग केल्यानंतर 10 एप्रिल 2021 ही तारीख आपल्याला आलेली आहे. यानंतर आपल्याला इयर सेपरेट करायचं आहे. डेट डिफ कंसामध्ये इथे आपल्याला स्टार्ट डेट द्यायची आहे. स्टार्ट डेट आपण दिलेले आहे, बर्थ डेट दिलेले आहे, देवश्रीची कॉमा. यानंतर आपण येथे एंड डेट टुडे कॉमा Y इथे दिलेलं आहे. हे फंक्शन तुम्ही इथे पाहू शकता. इथे ब्ल्यूज कलर आला का असल्या कारणाने इथे फंक्शन आपल्याला दिसत नाही. इंटर. इथे 6 वर्षाची देवश्री झालेली आहे हे लक्षात येत आहे आपल्याला, आणि हाच फॉर्म्युला आपण इथे खाली ट्रॅक करायचा आहे. तर येथील तारीख थोडीशी चेंज असली पाहिजे. तर इथे आपल्याला इथे डेट चेंज केलेली आपण 14 मे 2018. बट डेट प्रत्येकाची चेंज इथे चेंज करून घेतलेली आपण सरीची 14 मे 2018 ही डेट आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता की 6 वर्ष इथे उत्तर आलेलं आहे. यानंतर आपल्याला तुमच्या आता मंथ घ्यायचे आहे की 6 वर्ष झाले त्यानंतर मंथ किती झालेले आहेत, 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंथ किती झाले हे आपल्याला काढायचं. त्यासाठी आपल्याला डेट डिफ हे आपलं फंक्शन आहे. डेट डिफ स्टार्ट डेट घ्यायचे आहे कॉमा
टुडे कॉमा आपल्याला मंथ हवा आहे, तर त्यासाठी आपल्याला इयर पहिल्यांदा कंप्लीट करून घ्या. त्यानंतर जे काही शिल्लक महिने राहिलेले आहेत तेवढेच आम्हाला उत्तरात येऊ द्या. तर त्यासाठी आपल्याला हे आपण क्लिक केलेलं आहे. तर 6 वर्ष 4 महिने झालेले आहेत. त्यानंतर डबल क्लिक केलं आपण तर इथे आपल्याला प्रत्येकाचं उत्तर मिळालेलं आहे. 4 वर्ष 6 महिने, 2 वर्ष 10 महिने आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे. यानंतर शिल्लक राहिलेले दिवस देखील आपल्याला इथे काढायचे आहेत. तर त्यासाठी सेम फंक्शन, फक्त शेवटचे जी व्हॅल्यू आहे तीच फक्त आपल्याला चेंज करायची आहे. डेट डिफरन्स इन ब्रॅकेट स्टार्ट डेट बर्थ डेट कॉमा टुडे कॉमा यम महिने शिल्लक राहिल्यानंतर, महिने कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला त्याचे फक्त डेटच भेटू द्या. ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि कंस पूर्ण करायचा आहे आणि इंटर. इथे आपल्याला 8 दिवस मिळालेले आहेत. तर प्रत्येकाचे दिवस आपल्याला इथे मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण डेट डिफरन्स या फंक्शनचा उपयोग करून आपण वेगवेगळे इयर्स, मंथ्स आणि डेट वेगवेगळे देखील सेपरेट असं पर्टिक्युलर काढू शकतो, किंवा जर अशा पद्धतीने हवा असेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपण हे डेट काढू शकतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावरती हवा आहे हे लिहायला विसरू नका. प्रश्न तुमचा, व्हिडिओ आमचा. धन्यवाद.